नमस्कार मंडळी, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. आपल्या या कल्चर करी इव्हेंटमध्ये आज मी तुमची ओळख करून देणार आहे ते म्हणजे गौड सारस्वत ब्राह्मण यांच्या खाद्य संस्कृतीशी. स्वयंपाक करावा तर सारस्वतांना असं ते म्हणतात ते अतिशय योग्य आहे. मला वाटतं देवानी त्यांना ती देणगीच दिलेली आहे, कारण त्यांच्या हाताला जी चव असते ना अप्रतिम. आणि त्यांना जो पदार्थ किंवा प्रिय आहे तो म्हणजे मासे. सारस्वत ब्राह्मण आणि मासे हे जे समीकरण आहे ना ते अतिशय पॉप्युलर झालेलं आहे. माझे स्वतःचे काही खास मित्र आहेत जे GSB आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही अगदी हमखास ताव मारतो त्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या माशांच्या पदार्थांवरती. आता अशा या खाद्यसंस्कृतीची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे आपल्या एपिसोडमध्ये. तसंच पुढच्या 2 आठवड्यामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळे सारस्वती रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील. पण माझं कॉन्ट्रीब्युशन असं असणार आहे की मी त्यांनी वापरलेले मसाले किंवा ते जे वेगवेगळे पदार्थ साहित्य जे वापरतात त्यांच्या रेसिपीजमध्ये ते वापरून मी काही नाविन्यपूर्ण रेसिपीज करून दाखवणार आहे. सो आय एम शुअर तुम्हाला ते नक्की आवडतील. सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला. माझी पहिली रेसिपी आहे बियर बॅटर बोंबील. बोंबील हा आपल्याकडचा मासा फक्त साधारणतः तो आपल्या वेस्ट कोस्टला पश्चिम समुद्र किनाऱ्यावरतीच आढळतो, बाकी ठिकाणी कुठे आढळत नाही. आणि आपल्याकडे बोंबलाचे अनेक रेसिपीज आहेतच, पण बियर बॅटर बोंबील मात्र तुम्ही आतापर्यंत कधीच ट्राय केलं नसेल. ते आज तुम्ही नक्की करू शकता. आपण पाहूया याकरता साहित्य आधी काय काय घेतलंय. यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे बोंबील, लिंबाचा रस, नंतर मैदा, कॉर्नफ्लॉर, बियर, तसंच पोहे, नंतर कच्ची पपई, मेयोनेज, लसणाची पेस्ट, हळद, तिखट, मीठ आणि मिरपूड. तुम्हाला म्हणजे मुद्दाम सांगावं वाटतं की हा जो बॅटर आहे ते ऑस्ट्रेलियन टाईपचं बॅटर आहे. ऑस्ट्रेलिया सुद्धा एक मोठं आयलंड आहे आणि तिथे फिशचे अनेक प्रकार मिळतात. फिश अँड चिप्स इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये पॉप्युलर आहे. आपल्याकडे फिश अँड चिप्स पॉप्युलर आहे ते म्हणजे मस्त तळलेला खरपूस मासा जो असतो त्यामध्ये आपण पापलेट करतो, सुरमई करतो, तवा फ्राय करतो, आपण त्याला रवा लावतो आणि फ्राय करतो. पण अशा पद्धतीचं बॅटर बनवून आपण फारसं आपल्याकडे प्रचलित नाही आहे. तेच आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि त्यामध्ये मी सारस्वती पद्धतीचं क्विझिनचं जर का म्हणाल तर मी याच्यामध्ये पोहे वापरलेत, तिखट, हळद आणि लिंबाचा रस हे त्यांचं बेसिक मॅरिनेशन असतं फिशसाठी. आणि नंतर मग ते त्याच्यापासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेव्हीज बनवतात. सुरुवातीला आपल्याला बोंबील बोनलेस करून घ्यायचे. बोनलेस करण्याकरता आपण इकडे या चॉपिंग बोर्डवरती बोंबील ठेवूया आणि खालचा पार्ट जो आहे त्या बरोबर त्याच्या मधलं जे बोन असतं त्या बोनच्या वरनं आपल्याला ही नाईफ फिरवायची आहे. सो हे बोनलेस होऊन जातं. आणि एकदा एका साईडनी ओपन केलं की बरोबर आपल्याला त्याचा दुसरा पार्ट सुद्धा दुसऱ्या बाजूनी त्या बोनच्या आपल्याला सुरीनी इन्सिशन करायचं आहे. म्हणजे अशा या पद्धतीने. त्यामुळे काय होतं की क्रिस्पी करायला थोडं सोपं जातं. फर्स्ट क्लास. खरं तर सगळी चव जी आहे ती या बोनमध्येच आहे, पण ह्याच्यात सुद्धा आपल्याला चांगली चव मिळणार आहे. आता आपल्याला बॅटर बनवायचं आहे. हा घेतला मी मैदा, ऑलमोस्ट 1 वाटी मैदा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी कॉर्नफ्लॉर घालणार आहे. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आता बियर मिक्स करायची आहे. बियर आपण घालतोय त्यामुळे वरनं सोडा किंवा अजून दुसरं कुठलाही आंबवण्याचा पदार्थ घालण्याची आवश्यकता नाही आहे. याच्यामध्ये फक्त आपण घालणार आहोत ते म्हणजे चवीला थोडंसं मीठ, बियर वापरण्याची ही पद्धत आपल्याकडे फारशी नाही आहे. आपल्याकडे खास करून कोकणामध्ये ते फेणी वापरतात किंवा आपण याच्यामध्ये दुसरं काहीच घालणार नाही. पाणी घालायचं नाही आहे किंवा दूध वगैरे काहीच घालायचं नाही आहे. फक्त बिअरमध्ये बनवायची आहे. आणि याची खासियत अशी आहे की बिअरमध्ये थोडंसं शुगर कंटेंट असतं, नैसर्गिक शुगर कंटेंट असतं अल्कोहोल असल्यामुळे. आणि फ्राय करून झाल्यानंतर ते थोड्या वेळाने जरा गार झालं की एकदम क्रिस्प होतं. सो दॅट इज द सिक्रेट. थोडंसं घट्ट बॅटर बनवून घेतोय. जसं मी मागे एकदा टिप सांगितली होती की जेव्हा आपण मैद्याचं बॅटर बनवतो तेव्हा आधी थोड्या प्रमाणात आपण हे बॅटर बनवायचं. त्याच्यातलं हे जे प्रोटीन कंटेंट आहे
ग्लुटन, हे ग्लुटन फॉर्म होणं आवश्यक आहे. फिशला, बोंबिलला खास करून खूप वेळ मॅरिनेट करून ठेवायची गरज नाही. आपल्याकडे पद्धत आहे की आपण त्यातलं भरपूरसं पाणी आपण काढून टाकतो, मग त्याच्यावरती आपण वजन ठेवतो, कपड्यात पुसतो, नंतर सगळं त्यातलं जे मॉइश्चर आहे ते आपण काढून टाकण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते जास्त क्रिस्पी होईल. पण मला असं वाटतं की आपण त्यातलं मॉइश्चर काढलं तर मग त्या माशाची चव आपण काढून टाकतोय, त्यातलं सत्व काढून टाकतोय. सो जरुरी नाही आहे त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं. बॅटर तयार झालेलं आहे. बॅटर मी थोड्या वेळ असंच ठेवून देतो, जरा सेट होईल तोपर्यंत आपण फिशलाही मॅरिनेट करून ठेवू. मॅरिनेट करण्याकरता आपण याच्यावरती घालूया थोडंसं हे मीठ, थोडीशी हळद, थोडंसं तिखट, मिरपूड आणि अर्थात थोडासा लिंबाचा रस. 3-4 चमचे आपण लिंबाचा रस घालूया आणि हे मस्त आपण मॅरिनेट करून ठेवूया. जास्त वेळ ठेवायचा नाही, 5 मिनिटं भरपूर होईल मॅरिनेट करून ठेवलेलं. सगळे फिश आपण बोनलेस केलेत आणि ते आता मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. त्याकरता आधी मी बॅटर बनवून घेतलं. मैदा, कॉर्नफ्लॉर आणि बियर घालून त्याचं बॅटर बनवलं. बोंबिलला मी तिखट, थोडीशी हळद, मीठ, मिरपूड आणि लिंबाचा रस लावून ठेवलेला आहे. आणि आता आपल्याला त्याचं डिप बनवायचं आहे. त्याकरता हे पोहे मी इकडे घेतलेले थोडेसे. हे पोहे जरा मी भाजून घेतो. कम्प्लिटली नोवेल डिश आहे ही. GSB लोकांचं एक वैशिष्ट्य असं म्हणता येणार नाही, पण त्यांचा हा जो समाज आहे तो पूर्वी सरस्वती नदीच्या काठी सेटल झाला होता आणि काही कालांतराने सरस्वती नदी लुप्त झाली. मग हे लोक वेगवेगळ्या ठिकाणी पसरले. भारतात अनेक ठिकाणी आपल्याला GSBs आढळतात, पण त्यांचं मेन जो कॉन्सन्ट्रेट झालेले ते शक्यतो कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती. आणि तुम्हाला जाणवतंच की आपण एखाद्या सारस्वत ब्राह्मणाच्या घरी जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला लगेच जाणवतं की यांच्याकडे माशांचा भरपूर साठा आहे आणि ते रोज त्याच्यावरती ताव मारत आहेत. भात आणि एखादी माशाची करी ही आवश्यक झालेली गोष्ट आहे त्यांच्यासाठी. पोहे मी जरा भाजून घेतोय नुसते. आता ही जी पोपई घेतलेली आहे मी, ती किसून घेतलेली आहे. कच्ची पोपई आहे. कच्ची पोपई असं मी म्हणणार नाही की सारस्वत ब्राह्मणांमध्ये कच्ची पोपई खाण्याचा खूप म्हणजे त्यांच्या कल्चरमध्ये आहे. पण या बियर बॅटर बोंबील बरोबर काय डिप द्यावं, तर मी ही डिश मला सुचली, हे डिप मला सुचलं. टाटर सॉस युजली देतात, पण त्याच्याऐवजी आपण हे आपल्या पद्धतीचं एक टाटर सॉस, कच्च्या पोपईचं टाटर सॉस करून मी बघितलं आणि अप्रतिम लागलं. त्यामुळे मी हे बनवून दाखवतोय तुम्हाला. थोडंसं तिखट, थोडीशी अगदी हळद, अगदी थोडीशी, फार नाही, मीठ, थोडीशी लसणाची पेस्ट आणि थोडीशी काळी मिरी. याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस घालू शकता, पण गरज नाही आहे, कारण कच्च्या पपईची चव खूप छान लागते. त्याच्यावरती आपण त्याला कुरकुरीतपणा येण्याकरता आपण 1 चमचे पोहे मिक्स करणार आहोत. क्लास. ओके, आपलं हे डिप तयार झालेलं आहे. आता आपल्याला फिश फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण जस्ट थोडंसं मी वरवरचं नुसतं असं हाताने असं दाबून घेतोय आणि या बॅटरमध्ये डिप करून आपण ते एक एक करून त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडूया. हा पीस झालेला आहे. दिस इज ब्युटिफुल. मस्त आपले हे तळून झालेले आहेत. आपल्याला आता ते सर्व करायचे. सर्व करण्याकरता आपण त्याला स्टिफनेस सुद्धा चांगला आलेला आहे, त्यामुळे आय थिंक दिस लुक्स ग्रेट. हे जे डिप आहे इकडे आपण डिप याच्यावरती ग्रेट आणि नुसती थोडीशी गार्निश करता आपण
वंडरफुल. बियर बॅटर बोंबील तयार झालेले आहेत. ज्यांना हे बनवायचे असतील त्यांनी लगेच साहित्य आणि कृती लिहून घ्यावी. बियर बॅटल बोंबील बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोंबील, लिंबाचा रस, मैदा, कॉर्नफ्लोर, बियर, पोहे, कच्ची पपई, फ्रेश क्रीम, लसूण पेस्ट, तिखट, हळद, मीठ आणि मिरपूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोर घेऊन त्यामध्ये बियर आणि मीठ घालून बॅटर तयार करावं. मीठ, हळद, तिखट, मिरपूड आणि लिंबाचा रस या मिश्रणामध्ये बोंबील मॅरिनेट करून ठेवावेत. एका पॅन मध्ये पोहे भाजून घ्यावेत. एका बाउलमध्ये कच्ची पपई, फ्रेश क्रीम, तिखट, हळद, मीठ, लसूण पेस्ट, काळी मिरी पूड आणि भाजके पोहे घालून हे मिश्रण एकजीव करून डीप तयार करावं. मैद्याच्या बॅटरमध्ये मॅरिनेट केलेले बोंबील घोळवून डीप फ्राय करून घ्यावेत. तळलेले बोंबील पपईच्या डीप बरोबर सर्व्ह करावेत.